श्रीदेव महापुरुष भजन मंडळ पूर्णगड रत्नागिरी आयोजित शासकीय सेवानिवृत्त पश्चात आणि कार्यप्रेरणा कृतज्ञता सन्मान सोहळा प्रसिद्ध उद्योजक माननीय अण्णा सामंत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। यावेळी खारवी समाज विकास नागरी पतसंस्था अध्यक्ष संतोष पावरी, ज्येष्ठ रंगकर्मी राम सारंग, खारवी समाजातील प्रसिद्ध उद्योजक एकनाथ डोरलेकर, ज्येष्ठ समाजसेवक महादेव डोरलेकर, सुधीर वासावे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी सेवानिवृत्त झालेल्यांचा सत्कार करण्यात आला। आपण जरी सेवानिवृत्त झालात तरी तुमच्या आयुष्याची दुसरी इनिंग आता चालू झाली आहे। आनंदमयी वातावरणात आयुष्य जगताना समाजसेवाही करत राहा असे उद्गार यावेळी अण्णा सामंत यांनी काढले। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव वाघे यांनी केले तर आभार मदन डोरलेकर यांनी मानले। महापुरुष भजन मंडळ पूर्णगड आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यासाठी आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत आणि आपले सत्कार मूर्ती आहेत श्री मनोहरजी डोरलेकर, श्री महेशजी डोरलेकर सर आणि वाघे सर। तर मी इथे उभी आहे ती म्हणजे श्री महेशजी डोरलेकर यांच्याबद्दल थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी। श्री महेशजी डोरलेकर म्हणजे आमचे लाडके भाऊजी, आमच्या बहीण जयमालाताई यांचे मिस्टर, आमच्या कुटुंबातील एक आदरणीय आणि शांत व्यक्ती। तर अशा व्यक्तीच्या सेवानिवृत्ती समारंभासाठी आज आपण सर्वजण इथे जमलो आहोत। ही महेश भाऊजींबरोबरच आम्हा सर्वांसाठी सुद्धा खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। आजचा दिवस हा त्यांच्या आयुष्यातील एका मोठ्या पर्वाचा समारोप आणि एका नवीन आणि तितक्याच सुंदर पर्वाचा आरंभ आहे। भाऊजी, तुमच्या संपूर्ण कार्यकाळात तुम्ही जे अथक परिश्रम, निष्ठा आणि समर्पण दाखवले ते खरंच आदराचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहे। तुम्ही केवळ तुमच्या कामातच नव्हे तर आपल्या कुटुंबासाठीही एक भक्कम आधारस्तंभ राहिला आहात। तुम्ही आपल्या कुटुंबाला नेहमीच एकत्र ठेवले, योग्य मार्गदर्शन केले आणि प्रत्येकाला प्रेमही दिले। तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळेच तुमची दोनही मुलं आज स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहेत। आमच्या जयमालाताई तुम्हा सर्वांसमवेत त्यांच्या नवीन घरात समाधानाने जीवन जगत आहेत। तुमच्याकडून आम्हाला सकारात्मक दृष्टिकोन शिकायला मिळाला। तुम्ही नेहमीच शांत स्वभावाने आणि समजूतदारपणे प्रत्येक परिस्थिती हाताळली। तुमच्या अनुभवातून आणि ज्ञानाने तुम्ही आम्हा सर्वांना नेहमीच योग्य दिशा दिली। तुमच्या या आयुष्यात तुम्हाला मुलाची साथ लाभली ती म्हणजे तुमच्या सुविद्य पत्नी जयमालाताईंची। घरातील कर्ता पुरुष सेवानिवृत्त होतो पण गृहिणी कधीच सेवानिवृत्त होत नाही। आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ती आपली सेवा बजावत असते। म्हणून मला व्यक्तिशः असे वाटते की हा सोहळा या माऊलीसाठीही असायला हवा। तुम्हालाही जर असं वाटत असेल तर आजच्या आपल्या सत्कार मूर्तींच्या सुविद्य पत्नींसाठी आपण जरा जोरदार टाळ्या वाजवूया।
टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.